मतदान पार पडलं। उद्या होणारी मतमोजणी ही 21 डिसेंबरला होणार आहे। त्यामुळे मतदान झालेले ईव्हीएम प्रशासनाला आता पुढचे 18 दिवस सांभाळावे लागणार आहेत। सर्व ईव्हीएम राज्य सुरक्षा दल आणि जिल्हा पोलिसांच्या देखरेखीखाली स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात येणार आहेत। संगमनेर इथल्या स्ट्रॉंग रूम जवळनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश देमोटे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील नगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे। कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर आता हे जे ईव्हीएम मशीन आहेत हे पुढचे 18 दिवस सांभाळावे लागणार आहे। त्यामुळे आता प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी या ईव्हीएमची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती करण्यात येणार आहे। मी आता संगमनेरमध्ये आहे आणि संगमनेरच्या स्टेडियम मध्ये आपण जर बघितलं तर इथे ही स्ट्रॉंग रूम आहे, जिथे अगोदरपासूनच हे सील लावण्यात आलेलं आहे। ज्यावेळी इथे हे ईव्हीएम मशीन आणण्यात येतील त्यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी आणि यांच्या सर्वांच्या समक्ष अधिकारी हे सील उघडतील। त्यानंतर ईव्हीएम मशीन जे आहेत ते पुन्हा आतमध्ये सगळे ठेवण्यात येतील, सगळी तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर खातरजमा झाल्यानंतर हे कुलूप लावून पुन्हा एकदा सील ठोकण्यात येईल। जोपर्यंत मतमोजणीचा दिवस उजाडत नाही तोपर्यंत या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देखील तैनात असेल, ज्यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी असतील, पोलीस असेल, सीआरपीएफ असेल, त्रिस्तरीय पोलीस सुरक्षा व्यवस्था असणार आहे। खरं तर एकच रात्र आज ईव्हीएम मशीनची सुरक्षा करावी लागणार होती, मात्र कोर्टाच्या निर्णयानंतर आता पुढे होणाऱ्या नगरपालिकांचं जे मतदान आहे त्यानंतर एकत्रित मतमोजणीचा निर्णय कोर्टाने दिल्यानंतर आता प्रशासनाला हे सगळ्या ठिकाणचे जे ईव्हीएम मशीन आहेत ते पुढचे 18 दिवस सांभाळावे लागणार आहेत। हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर।